रावे ते मनी समाधान रावे ते मनी समाधान
मनी समाधान मनावणी मनी मानू नये खेदो मनावा गोविंद वेळोवेळा आणि करुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया मनवणी मनी मानू नये खेदो मनावा गोविंद वेळोवेळा तुका मने भार घातलिया वरी होईल कैवारी नारायणा मनवणी मनी मानू नये खेदो मनावा गोविंद वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधाना मनवणी मनी मानू नये खेदो मनावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्ती सेवेसाठी निवडलेला अभंग देवोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सदैव वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप जगतवंदे जगाचे मैबाप जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपद साधक चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमामा जीवाला सांगतात मनुष्याच्या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर भोग हे घडतच असतात. संचित मनुष्याला आयुष्यामध्ये कधीही चुकवता येत नाही. जे काही साठवलेलं आहे तेच आपल्याला या मृत्यू लोकामध्ये खायला मिळणार आहे. तसं आपण जे आदल्या जन्मामध्ये जे काही साठवलेलं आहे तेच या मृत्यू लोकामध्ये आपल्याला भोगायला मिळणार आहे. भोग दोन घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. ते एक मनामध्ये थोडस समाधान मानावं. मनवणी मनी मानू नये खेदो मनावा गोविंद वेळोवेळा. ते एक करावं, मनामध्ये भगवंताचं चिंतन करावं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानावं. आपण आपल्या जीवनामध्ये देवावर कधीही रुसायचं नाही. आणि रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आपल्या रुसायचं असेल तर संचितावर रुसावं. समाजावर, देवावर, माणसावर कधीही आपण आपल्या जीवनामध्ये रुसायचं नाही. मग आपण काय करावं? तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायणा. एक करावं, फक्त आपला भार, दुःखाचा भार आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्यावर टाकावा. अभंगाचा भावार्थ विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी सांगणं हे वाक्याचं कर्तव्य आहे. आपण सर्वजण मिळून कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तातून या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत तुम्हा सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे. पहिला होता तसं करा.
आपण सर्वजण मिळून आज एका पुण्यस्मरणाच्या निमित्तातून या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा या ठिकाणी हातखंड होता ते वैकुंठवाशी, कैलासवाशी आदरणीय शेखर भाव ज्ञानदेव देवकाते, वय वर्ष 37 आणि या 37 वर्षामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली कारकीर्द आहे थोडावाच. आणि या कारकिर्दीमध्ये भगवंताची काही त्यांनी सेवा केली असेल, भगवंताचं काही नामचिंतन केलं असेल, आपल्या जीवनामध्ये त्यांनी काही देश सेवा केली असेल, सामाजिक सेवा केली असेल आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही कुटुंबाची सेवा केली असेल. या सेवेचं थोडं तरी कुठंतरी ऋण त्यांचं आपल्यावर आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची पुण्यतिथी, माझ्याकडे लक्ष द्यायचं, आपण या ठिकाणी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी संपन्न होते. गेलेली माणसं आयुष्यामध्ये कधीही माघारी येत नाहीत, परंतु गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. शेखर भाव जाण्यानं या कुटुंबावरती खूप मोठा आघात घडलेला आहे. आशीर्वाद देताना मोठ्याने लहानाला आशीर्वाद द्यायचा असतो आणि श्रद्धांजली समर्पित करत असताना लहानांनी मोठ्याची श्रद्धांजली समर्पित करायची असते. पण आज उलट आहे. आज आपण सगळेजण मोठे आहोत, वयाने मोठे आहोत, पण आज आपण त्यांना श्रद्धांजली देत असताना लहान बाळालाच आपण श्रद्धांजली देतो. आशीर्वाद देत असताना नेहमी मोठ्यांचे आशीर्वाद लहानांनी घ्यायचे असतात. आज आपल्याला शेखर भाऊलाच म्हणावं लागतं की तुमचा आशीर्वाद या कुटुंबावर, या परिवारावर, या मुलांवरती, या सौभाग्यावरती, त्यांच्या भावावरती असू द्या, असं आज म्हणावं लागतंय. गेले नारायण उपराटे. आज सगळं भगवान परमात्म्याने या ठिकाणी उलट केलेलं आहे. बांधल्या पेंडाचा सुटला आळा, तृणरानो माळ पांगलेसी, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची जाणे, केले नारायणे उपराटे. ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठानं जाणं या देवाने या मृत्यू लोकांमध्ये उद्घाट केलेला आहे. शेखर भाऊ कमी जगले पण चांगलं जगले. म्हणून एक विनंती आहे, एक व्यक्ती म्हणून जीवन जगण्यापेक्षा माणसाने एक व्यक्ती महत्व म्हणून जीवन जगलं पाहिजे. का? व्यक्ती आज ना उद्या संपून जाते, पण व्यक्ती महत्व या जगामध्ये कायम जिवंत राहत असतं. शेखर भाऊ शरीराने व्यक्तीने नसले जरी असले तर त्यांच्या कारकिर्दीनं, त्यांच्या अस्मितेनं, त्यांच्या कर्तृत्वानं आजही या घरामध्ये, या गावामध्ये जिवंत आहे. उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती तुका
उत्तमची मोरी कीर्ती मागे. या जगात आपलं काही शिल्लक राहणार नाही. आपण जे केलेलं कर्म आहे याच मृत्यूलोकामध्ये शिल्लक राहणार आहे. म्हणून या परिवारामध्ये शेखर भाऊंचे वडील आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानदेव बलभीम देवकाते, आदरणीय बापू, घरामध्ये शेखर भाऊंच्या आई कस्तुराबाई, दोन्ही उभयतांनी या कुटुंबासाठी खूप कष्ट सहन केलेलं आहे. कुठंतरी आता परिस्थिती चांगली व्हायला लागली, कुठंतरी हे कुटुंब हळूहळू प्रगतीपथाच्या मार्गावर लागलं. पण भगवान परमात्म्याने एक सगळ्यात मोठा दुःखाचा दगड प्रपंचामध्ये टाकलेला आहे. त्यांचे छोटे बंधू, छोटे चुलते भगवान बलभीम देवकाते, नंतर चुलती मनीषा भगवान देवकाते, ॲडव्होकेट गोविंद ज्ञानदेव देवकाते मोठे भाऊ शेखर भाऊंचे, रुपाली गोविंद देवकाते मोठी बहीण अनिल ज्ञानदेव देवकाते, 2 नंबरचे बंधू शीतल अनिल देवकाते वहिनी, ललित भगवान देवकाते सुलत छोटे भाऊ, वर्षा ललित देवकाते छोटी वहिनी, पत्नी गौरी शेखर भाऊ देवकाते, बहीण मोहिनी अरविंद धायगुडे आणि शेखर भाऊंची 2 मिठाच्या खड्यासारखी लेकरे आदरणीय नरेंद्रजी आणि रुद्र. किती वर्षाचे आहेत लेकर? 6 आणि 7 वर्षाची छोटी लेकर आहे. आणि हा सर्व परिवार आहे. मला कीर्तन करण्याचा योग, सेवा करण्याचा योग आमचे पाहुणे आदरणीय ॲडव्होकेटजी गोविंदरावजी देवकाते पाहुणे यांच्या माध्यमातून, वकील साहेबांच्या माध्यमातून सेवा करण्याचा मला या ठिकाणी योग आलेला आहे. आपण सर्वजण मिळून शेखर भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करणार आहे. पिकलेलं पान एक ना एक दिवस गळून पडणार आहे. पत्ता कहे सुनो वृक्षराय सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. झाड हसू लागलं आणि पान रडू लागलं. झाडाने प्रश्न विचारला, पाना का रे रडतो? पानाने उत्तर दिलं, झाडा मी पिकलो, गळून पडलो. या जन्मातली आपल्या दोघांची शेवटची भेट आहे झाडा, म्हणून मला रडू येतंय. पिकलेलं पान एक ना एक दिवस गळून पडणार आहे पाहुणं, पण हिरवगार गळून पडलेलं पान म्हणजे शेखर दादांचं आहे. सूर्यास्त आणि सूर्योदय ह्या 2 घटना नैसर्गिक आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्त या 2 नैसर्गिक घटना आहेत. याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. परंतु भर दुपारी मावळलेला सूर्य म्हणजे शेखर भाऊंचा आहे. असो, ज्याला यावं लागतं या मृत्यू लोकामध्ये, त्याला या मृत्यू लोकातून जगाचा एक ना एक दिवस निरोप घ्यावा लागतो. तुम्ही किती मोठे डॉक्टर आहात, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती धन आहे, हे नीतीला काहीही माहित नसतं. नीतीला माहित एकच आहे की तुमचं आज आयुष्य या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्ही हृदयरोग तज्ञ MD डॉक्टर नीतू मांडके नाव ऐकले का हो? नीतू मांडके नाव पुण्यामध्ये हृदयरोग तज्ञ होते. नीतू मांडके पुण्यातल्या BG मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी आपली पदवी प्राप्त केली. नीतू मांडकेंनी त्यांची ही पत्नी, त्या पत्नीनेही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तिथं BG मेडिकल कॉलेजमध्ये पद प्राप्त केलं. दोघही हृदयरोग तज्ञ आणि नीतू मांडकेंची पत्नी ती मूल तज्ञ होत्या. दोघांचा विवाह झाला, दोघांचं लग्न झालं. कर्मधर्म सुयोगाने नीतू मांडकेंनी अनेक दिवस हजारो शस्त्रक्रिया या ठिकाणी केलेल्या आहेत. 10,000 पेक्षाही हृदय शस्त्रक्रिया नीतू मांडकेंनी केलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, नीतू मांडकेंनी त्यांच्यावरही शस्त्रक्रिया केली. आणि
आणि एक दिवशी घरामध्ये सहज नीतू मांडके आपल्या पत्नीला बोलत होते आणि बोलता बोलता सहज म्हणाले, होय ग, मलाच अटॅक आला तर काय करायचं ग? मलाच अटॅक आला तर काय करणार? नीतू मांडकेच्या पत्नीने सांगितलं, अहो असं बोलू नये. नीतू मांडके म्हणाले, मी जरी हृदयरोग तज्ञ झालो तर डॉक्टरला कुठे अटॅक येत नाही असं कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे का ग? कुठल्या ह्याच्यामध्ये लिहिलंय का ग? पण ऐक ना, जर मला अटॅक आला तर तू चांगल्या प्रकारची शस्त्रक्रिया तू करायची, चांगल्या डॉक्टरांना बोलवायचं, चांगल्या हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट करायचं. पण ऐक ना, अगं माझी एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी मला कोणीही करू दे, माझं हृदयाचं ऑपरेशन कोणीही करू दे, पण ऐक ना, फक्त भूल मात्र तूच द्यायची. नीतू मांडकेंच्या पत्नीचं नाव माहितीये का? आठवते? विठाला अलका मांडके. अलका, तू भूल तज्ञ, काही कर, फक्त बोल मात्र तूच अलका मला द्यायची बर का. पण कधीही नीतू मांडकेला वाटला नाही, अलका मांडकेला वाटलं नाही की आपल्या जीवनामध्ये हा प्रसंग पुन्हा कधीतरी येईल. कधीही वाटलं नाही. एक दिवशी नीतू मांडके सहज बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर नीतू मांडके येत असताना अचानक छातीमध्ये त्यांना कळ आली. छातीमध्ये कळ आल्यानंतर नीतू मांडकेला त्रास होऊ लागला. ड्रायव्हरला सांगितलं, समोर हिंदूचे हॉस्पिटल आहे, या हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट करायचं. हॉस्पिटलच्या समोर ड्रायव्हरने गाडी आणली. आल्याबरोबर कसे तरी नीतू मांडके हॉस्पिटल मधून खाली उतरले. उतरल्या बरोबर सहज तिथं वॉचमॅन होता. वॉचमॅनच्या गळ्यामध्ये हात घातला नीतू मांडकेंनी आणि सांगितलं, मला छातीमध्ये कळ येते, स्ट्रेचर बोलव, पटशीन मला आयसीयू मध्ये घेऊन चल. आयसीयू मध्ये घेऊन गेलं, सलाईन सुरू केली आणि केल्याबरोबर नीतू मांडकेंनी अलका मांडकेंना फोन लावायला लावला. अलका मांडकेंना फोन लावला, अलका तू जिथं असतील तिथून लवकरात लवकर निघून ये माघारी. अलका मांडके तिथं हॉस्पिटल मध्ये आल्याबरोबर सगळ्या टेस्ट झाल्या आणि टेस्ट झाल्याबरोबर नीतू मांडकेंचं हार्टचं ऑपरेशन सुरू केलं. ऑपरेशन झालं. अलका मांडकेंनी ठरल्याप्रमाणे भूल दिली आणि दिल्याबरोबर 3 दिवस नीतू मांडके आपल्या आत्म्याबरोबर, आपल्या देहाबरोबर, प्राणाबरोबर लढत होते. लढत असताना सहज लहान मुलांसारखे डोळे करून किलकिल्या डोळ्याने नीतू मांडके सगळ्यांकडे बघत होते. अलका, 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 मी जगेल का नाही, मी वाचेल का नाही, यातून मला शंका आहे. अलका मांडकेने तोंडावर हात ठेवला. नीतूजी असं बोलू नये. 3 दिवस प्राणाशी झुंज नीतू मांडकेने दिली आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी अनेक हृदय रोगावर शस्त्रक्रिया करणारे नीतू मांडकेंनी या जगाचा निरोप घेतला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा त्या कीर्ती जगा माझी. अनेक अनेक देव, अनेक संत या मृत्यू लोकातून निघून गेले. वैकुंठवाशी हरिभक्त परायण आदरणीय बाबा महाराज सातारकर या जगाचा निरोप त्यांनी घेतला. कबीर, मोमीन, लतीफा, मुसलमान, सेना, नावे, जाण, विष्णुदास, मुसलमान समाजाचा महात्मा कीर्तन करत करत मरण पावला. आर पाटील या भारत देशातून निघून गेले. विलासरावजी देशमुख साहेब, मनोहर पर्रीकर साहेब निघून गेले. गोपीनाथजी मुंडे साहेब या देशातून निघून गेले. सत्ता होती, संपत्ती होती, शक्ती होती, हजारो नोकर चाकर होते.
एकदा त्या देवाचं बोलवणं आलं की या जगामध्ये कोणालाही राहता येत नाही. डोंगरा एवढं सोनं देवाच्या जवळ जाऊन होता आणि देवाला फक्त म्हणा, देवा मला एक क्षणाचं आयुष्य वाढवून दे. देव जगामध्ये ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढंच आयुष्य भगवान परमात्मा ज्याला त्याला देत असतो. म्हणून शेखर भाऊंना भगवान परमात्म्याने 37 वर्षाचं आयुष्य दिलं. एक कवळं वय आणि या कवळ्या वयामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळ जागा दिली. ज्ञानोबरांची समाजाला गरज होती, पण ज्ञानोबरांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. धर्मवीर संभाजी महाराजांची समाजाला गरज होती, पण धर्मवीर संभाजी राजांना वयाच्या 32व्या वर्षी निघून जावं लागलं. स्वामी विवेकानंदांची समाजाला गरज होती, पण स्वामी विवेकानंद 38 ते 40 वर्षामध्ये जगाचा निरोप स्वामी विवेकानंदाने घेतला. जगद्गुरु तुकोबरांची समाजाला गरज होती, पण जगद्गुरु तुकोबरांनी वयाच्या 42व्या वर्षी आपल्या भगवान परमात्म्याबरोबर वैकुंठाला निघून गेले. तसे शेखर भाऊंचीही या कुटुंबाला, या परिवाराला, त्यांच्या पत्नीला, मुलाबाळाला, आई वडिलाला, समाजाला त्यांची गरज होती, पण त्यांनी 37-38 वर्षामध्ये आपला देह भगवंताला समर्पण केला. मोठी माणसं जास्त दिवस या ठिकाणी राहत नाहीत. चांगल्या माणसाला जगामध्ये आयुष्य कमी असतं, वाईट माणसाला या मृत्यू लोकांमध्ये आयुष्य जास्त असतं. राजा रावण 1000 वर्ष जीवन जगला. राजा रावणाच्या 4 प्रतिज्ञा होत्या. मी स्वर्गाला शिडी लावीन, खारा समुद्र गोडा करीन, सोन्याला सुगंध आणीन. 14 चौकड्याचं आयुष्य राजा रावणाला मिळालं. खूप दिवस आयुष्य राजा रावण जगला, पण वाईटाला आयुष्य भगवान परमात्मा जास्त देतो, पण चांगल्या माणसाला देव आयुष्य या मृत्यू लोकांमध्ये कमी देत असतो. म्हणून माऊली कमी जगले पण चांगलं जगले, आणि हे आयुष्य आपल्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने देव देत असतो. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने देत असतो. पहिली रचना शरीराची, अगोदर प्रारब्धाची रचना आणि नंतर रचना शरीराची आहे. प्रारब्ध पहिले रचा, पाचे रचा शरीर. पहिली रचना प्रारब्धाची आहे आणि नंतर रचना शरीराची आहे. तुमच्या भाषेमध्ये अगोदर रूळ टाकले आणि नंतर रेलगाडी धावली गेली. पूर्वी गोऱ्या गोऱ्या लोकांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. पूर्वी जेसीबी नव्हता काका. मग गाढवावर माती वाहिली, भरावा टाकला आणि टाकल्याबरोबर ती माती दाबली गेली आणि मग कोळशाचं इंजिन भग 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 करत रेल्वे रोडावनं लोणावळ्या मार्गे लोणावळ्या मार्गे मुंबईला गेलं. अगोदर रूळ टाकले आणि मग रेल्वे गाडी धावली. ड्रायव्हर कितीही चांगला असू द्या आणि त्याच्या मनात विचार येऊ द्या, आपण खोखावरून जाण्यापेक्षा मधून खोपोलीतून जाऊ शकणार नाही. अगोदर रोळ टाकले आणि मग रेल्वे गाडी धावलेली आहे. तसं अगोदर प्रारब्धाची रचना केलेली आहे आणि नंतर रचना शरीराची केलेली आहे. आपल्या प्रपंचामध्ये जे सुख येतं, आपल्या प्रपंचामध्ये जे दुःख येतं, हे येणारं सुख दुःख आपल्याला प्रारब्धाने, संचिताने आणि केलेल्या कर्माने येतं. म्हणून तुकोबरायांचा आग्रह आहे, बाबांनो, जे भोग येतात, जे दुःख येतं, हे आतल्या असलेल्या संचितामुळे येतं. याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये दिलं. भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते म्हणे समाधान, करावे ते म्हणे समाधान, हे करावे ते म्हणे समाधान, म्हणून म्हणे
करून घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. भोग सध्याची भोगतोय त्याला भोग म्हणावं, सध्याची चालू आहे त्याला क्रियमान म्हणावं आणि आदल्या जन्मामध्ये केलेलं जे आहे त्याला संचित म्हणावं. तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो, आता सध्या शेतात जे पीक आहे याला क्रियमान म्हणावं, गिरणीव दळाई नेलेलं याला भोग प्रारब्ध म्हणावं आणि कणगीमध्ये साठवलेलं जे आहे याला संचित म्हणावं. मग आताचं जीवन चालू पिकावर अवलंबून नाही, तर आताचं जीवन हे साठवलेल्या कणगीतल्या पिकावर अवलंबून आहे. काय काय माणसं जीवन आपल्या घरी करतात आणि तंबाखू खायला दुसऱ्याच्या घरी जातात आणि दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर ते काय खातं म्हणून ताटाकडे त्यांच्या बघत असतात आणि सगळ्या गावात चर्चा होते, राव पाटलाच्या शेतामध्ये अख्खं गव्हाचं पीक आहे आणि पाटील आता ज्वारी खातात. एका माणसाने विचारलं, तुम्हाला कसं काय माहिती? म्हणली, मी रोज त्यांच्या घरी तांबूक खायला जातो म्हणून मला माहिती. आणि माझ्या शेतामध्ये अख्खं ज्वारीचं पीक आहे तरी मी गहू खातो. काही माणसं रोज चपात्या खातात, काही माणसं रोज भाकरी खातात. मग पाटील ज्वारीच्या चपात्या ज्वारीच्या भाकरी खात असताना एक जण म्हणला, अहो त्यांच्या शेतामध्ये अख्खं गव्हाचं पीक आहे आणि आता सध्या ते ज्वारीची भाकरी खातात. अरे बाबांनो, ज्वारी गेल्या वर्षी केली होती आणि ती केलेली ज्वारी आहे ती काढली, मळली, कणगीमध्ये साठवली आणि साठवल्यानंतर गिरणीवर दळाई नेली आणि दळून आणून त्याचं पीठ करून मळून त्याची भाकरी तयारी केली. आणि तुमच्या शेतामध्ये गेल्या वर्षी गव्हाचं पीक होतं, ते काढलं, मळलं, कणगीत साठवलं आणि त्या दळाई नेलं, कणिक मळली आणि त्याच्या चपात्या केल्या. तुम्ही रोज चपात्या खाता, तुमच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक आहे. पाटलांच्या शेतामध्ये आता गव्हाचं पीक आहे पण पाटील रोज भाकरी खातात. आताचं जीवन चालू पिकावर अवलंबून नाही, तर आताचं जीवन मागच्या वर्षीच्या साठवलेल्या पिकावर, धान्यावर अवलंबून आहे. तसं प्रपंचात येणारं सुख आणि दुःख चालू कर्मावर अवलंबून आहे, तर आधी असलेल्या संचितातल्या साठवलेल्या सुख दुःखावर अवलंबून आहे. म्हणून आता आपल्या प्रपंचात दुःख येतात, आपल्या प्रपंचात संकट येतात, आपल्या प्रपंचात अडचणी येतात. थोडस पण खऱ्या अर्थाने हे अडचणी, ही सुख दुःख आतावर अवलंबून नाही. आता तुम्ही काय करताय याला महत्व नाही, आदल्या जन्मामध्ये आपण काय केलंय त्याला फार महत्व आहे. तुम्ही घरामध्ये एक अर्धी कणिक ठेवलेली आहे, मोठी धान्याची कणिक आहे. त्या कणकीमध्ये अगोदर तुम्ही हरभरे टाकलेले आहेत आणि नंतर तुम्ही तांदूळ टाकलेले आहेत. आणि तुम्हाला पाहिजे तांदूळ, पण जोपर्यंत त्या कणगीतले हरभरे संपत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तांदूळ मिळणार नाहीत. मग एक करा, खाऊन खाऊन हरभरे सगळे संपून टाका आणि एक दिवस तुम्हाला तांदूळ मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तसं या प्रपंचामध्ये दुःख येणार आहे, या प्रपंचामध्ये अडचणी येणार आहेत, या प्रपंचामध्ये संकट येणार आहेत. जे साठवलेल्या संचितामुळं, केलेल्या कर्मामुळं आपल्याला ते खऱ्या अर्थाने सुख दुःख भोगायला लागणार आहेत. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, भोगाले केले कर्म झाले
केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले गेले ऐसे गेले. उपजले गेले ऐसे गेले. ऐसे किते. केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. कर्म आणि भोग हे जगात कोणालाही सुटत नाहीत. भोगल्याशिवाय काका पर्याय नाही दादा, भोगल्याशिवाय पर्याय नाही. घरातलं धान्य खाऊनच संपवावं लागतं तरच घरामध्ये दुसरं येतं. तसं केलेलं कर्म चांगलं असो किंवा वाईट असो हे भोगल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. देवाला भोगावं लागलं. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बडे दुस्तर है तेल कटे नाराई. जंगलामध्ये प्रत्येक झाडाला कावटाळून माझे प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, हे सीते, हे सीते, 14 वर्ष अशोक वाटिकेमध्ये वनवासामध्ये माझ्या सीतामाईला राहावं लागलं. पतीपासून वेगळं राहावं लागलं. त्यांचंही कर्म आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांना सुद्धा भगवान परमात्मा त्यांची सेवा करत होता, त्यांच्या घरी राहत होता. तरीही पांडवांना वनवास भोगावा लागला. देवाने सांगितलं, बाबांनो, या वनवासामध्ये मी तुम्हाला मदत करीन, मी तुम्हाला सहकार्य करीन, मी तुमचं रक्षण करीन, पण वनवास तुम्हाला कधीही चुकवता येणार नाही. पाहते पांडव
काळामध्ये पांडव अखंड वनवासी, पांडवालाही भोगावं लागतं. देवाला या मृत्यू लोकामध्ये चुकलं नाही, मग तुम्हा जीवाला कसं चुकेल? प्रारब्ध सुख दुःख हे प्रत्येकाला भोगावं लागतं आणि प्रत्येकच प्रारब्ध घरामध्ये भिन्न आहे, गावामध्ये भिन्न आहे, तालुक्यामध्ये देशामध्ये भिन्न आहे. दोन भाव घरामध्ये एकत्र असले, दोघांचं प्रारब्ध भिन्न आहे. एकाच आईच्या नाळीतून दोघही भाऊ जन्माला आलेले आहेत, पण दोघांचं प्रारब्ध भिन्न आहे. एक भाऊ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नुसत्या फाईलवर सह्या करतो आणि लाखो रुपयाचा पगार मिळवतो, आणि एक भाऊ कनिष्ठ प्रारब्ध आहे, मुंबईच्या दादरच्या स्टेशनवर दारोदारी जाऊन भीक मागतो. एक गुरु से विद्या पडे ते कृष्ण ते छोटे सुदामा पडे ते. एकाच कॉलेजमध्ये कृष्ण भगवान परमात्मा आणि सुदामा दोघे एका कॉलेजमध्ये शिकले, पण एक प्रारब्ध उत्तम होतं कृष्ण देवाचं आणि द्वारकेचा राजा झाला कृष्ण भगवान परमात्मा, आणि कनिष्ठ प्रारब्ध होतं दारोदारोई जाऊन अनेक दिवस 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं खऱ्या अर्थाने सुदाम देवाला. एकही गुरु से विद्या पडे ते कृष्ण ते छोटे सुदामा पडे ते. कृष्ण छोटा जरी असला तरी द्वारकेचा राजा झाला, उत्तम प्रारब्ध होतं, आणि कनिष्ठ प्रारब्धाने सुदाम देव दारोदारी भीक मागू लागले. काही लोक म्हणतात ना, शरदचंद्रजी पवार साहेब आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो. काही लोक म्हणतात फडणवीस साहेब आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो, अजितदादा आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो. खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं प्रारब्ध जगामध्ये भिन्न आहे, मग माणसाला भोगावं लागतं. यात नवल नाही, मातीच्या भांड्याचंही प्रारब्ध वेगळं आहे. उत्तम प्रारब्धावालं मडकं एकाच कुंभार बाबांच्या कारखान्यात निर्माण झालेलं मडकं आहे. उत्तम प्रारब्धावालं मडकं दहीहंडीला म्हणजे काल्याच्या सप्त्यासाठी ते जात असतं. मध्यम प्रारब्धावालं मडकं घरामध्ये मीठ दही ठेवायला जातं, आणि कनिष्ठ प्रारब्धावालं मडकं घरात म्हाताऱ्याला क्वाटवरनं उठता येत नाही खाकरायला जातं, किंबहुना शिकाळी धरायला जातं. फुलालाही भोगावं लागतं. एकाच बागेतली फुलं आहेत, उत्तम प्रारब्धावालं फुल देवाच्या डोक्यावर जातं, मध्यम प्रारब्धावालं फुल महाराजांच्या गळ्यामध्ये येतं, आणि कनिष्ठ प्रारब्धावालं फुल प्रेतावर वाहिला जातं. एकाच खाणीतून निघालेला एक दगड आहे, दगडालाही प्रारब्ध भिन्न भिन्न आहे, दगडालाही भोगावं लागतं. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. 5 फूट लांबीचा दगड काढा, एकाच खाणीतून 2.5 फुटाची पायरी करा आणि 2.5 फुटाची मूर्ती करा. जे सहन करते त्याच 2.5 फुटाची मूर्ती होते, आणि जो फुटतो त्याची पायरी तयार होते. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी, पाय ठेवी एकावरी. एका जे सहन करते त्याची मूर्ती तयार होते, आणि जे सहन करत नाही त्याची पायरी तयार होते. म्हणून एकच दगड आहे, पण एकाची मूर्ती आहे आणि एकाची पायरी आहे. प्रेतालाही भोगावं लागतं, जिवंत आहे भोगावं लागतं, यात नवल नाही, गेल्यानंतरही भोगावं लागतं. उत्तम प्रारब्धावालं प्रेत जसं नवरदेव सजवला तसं लाखो समाज फुलांच्या लढीमध्ये, फुलांच्या सजामध्ये ते प्रेत सजवलं जातं. आणि कनिष्ठ प्रारब्धावालं प्रेत 3 दिवस भोवताले कुत्रे आहेत जंगलामध्ये बेवारस पडलं जातं. विठाला किसी की लाश फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. भावा आहे, दोघांचं प्रारब्ध भिन्न आहे, फुलाचं प्रारब्ध भिन्न आहे, प्रेताचं प्रारब्ध भिन्न आहे, त्यांचंही वेगवेगळं आहे. फुलाचं प्रारब्ध भिन्न आहे, मातीच्या भांड्याचं प्रारब्ध भिन्न आहे, दगडाचं प्रारब्ध भिन्न आहे. तसं माणसाचंही प्रारब्ध जगामध्ये भिन्न भिन्न आहे. काही लोक म्हणतात बघा, महाराज आम्ही जन्मभर परमार्थ करतो, वारी करतो, आमच्या घरामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, 4 पिढ्या आम्ही घरामध्ये प्रपंच करत करत परमार्थ केलेला आहे. आमच्या गोविंद पाहुण्यांच्या घरामध्ये 4 पिढ्याची माळकरी या परिवारामध्ये. साहेबांच्या आजोबांनी गावामध्ये मंदिरामध्ये सप्ताह सुरू केला, भगवंताची सेवा त्यांनी घरामध्ये चालू केली. 25 वर्षापासून परमार्थ नाम सप्ताह नाम यज्ञ त्यांनी घरामध्ये चालू ठेवला. आजही तो परमार्थ तो सप्ताह चालू आहे.
घरामध्ये आमचे बापू कपाळाला गंध लावतात. ते करत करत पांडुरंगाची वारी करतात, भगवंताची सेवा करतात. माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. चाड पिढ्याचा परमार्थ या परिवारामध्ये भगवान परमात्म्याने दिलेला आहे. ज्यांच्या घरामध्ये माळकरी आहेत ती माणसं भाग्यवान असतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, बहावे गाता गीत विठोबाचे. गळ्यात तुळशीची माळ पडायला पुण्य लागत असतं, देवाचं भजन करायला पुण्य लागत असतं, नामस्मरण करायला पुण्य लागत असतं, वारी करायला पुण्य लागत असतं. तसं या घरामध्ये 4 पिढ्यापासून परमार्थ आहे. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, त्यांचं कुळ पावन पवित्र झालेलं आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. कुलम पवित्र जननी कृतार्थ. म्हणून कोणाचं कुळ पवित्र आहे? ज्यांच्या घरामध्ये पांडुरंगाची वारी आहे, ज्यांच्या घरामध्ये हरिदास जन्माला येतात, खऱ्या अर्थाने ते कुल पवित्र आहे. म्हणून आपलं कुल पवित्र व्हावं असं वाटत असेल तर मला एक हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. आज जे जे तुळशीची माळ घालतील त्यांना मी 101 रुपया बक्षीस देतो. शरीररूपी घर चांगलं आहे, इंद्रिय ताकद आहे, म्हातार पण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे. पैसा बँकेत राहणार, गाय गोठ्यात राहणार, पत्नी दारात राहणार, मित्र स्मशानापर्यंत येणार. आपल्या बरोबर काय येणार आहे? फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ बापू आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून आज श्रीमंत लोक पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, शहरासारख्याच्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सोन्याची गोप असतात, सोन्याचे लॉकेट गळ्यामध्ये असतात. पण हे सोन्याचे 10-10, 15-15 तोळ्याचे लॉकेट त्यांच्या गळ्यामध्ये असतात. पण दिवसभर रात्रभर त्यांच्यावर सारखी चोराची नजर असते. पण तुमच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल तर तुमच्यावर सतत पांडुरंगाची नजर राहिल्याशिवाय राहणार. चोर आपल्या गळ्यातलं सोनं काढून घेईल, मारेल आपल्याला त्रास देईल. पण गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल तर भगवान परमात्मा चोरापासून तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. देवे दिला दे गोमटा, देवे दिला दे हो भजना गोमटा. गोया झाला पाट जना गोमटा, देवे दिला दे हो भजना गोमटा, देवे दिला दे हो भजना गोमटा, देवे दिला दे हो भजना गोमटा. देवी दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा. भगवंताने देह भजनासाठी आपल्याला दिलेला आहे. मग काय लोक म्हणतात, महाराज हे भजन करतात, नामस्मरण करतात, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जन्मभर परमार्थ करतात, कधी वारी चुकवत नाही, तरीही यांच्या प्रपंचामध्ये दुःख कस काय? आम्ही कधीही गळ्यात तुळशीची माळ घालत नाही, कधीही परमार्थ करत नाही, कधी आळंदी पंढरपूरला जात नाही, गावात सप्त्याला कधी देणगी देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, 24 फुटाचा रस्ता कधी पुरत नाही, तरीही आमच्या प्रपंचात चांगलं चाललंय. काही लोकांचा प्रश्न आहे, आम्ही जन्मात भजन करत नाही, नामस्मरण करत नाही, आम्ही कधी वारीला जात नाही, पण तरीही आमचं चांगलं चाललंय. आणि अमुक
भजन करतात, वारी करतात, सप्ताह करतात, तरी त्यांच्या प्रपंचात दुःख कस काय? एक तुम्हाला माझे गुरुवारी ढोक बाबांनी सांगितलेलं वाक्य सांगतो. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. दिवसभर नदीच्या काठाला बसलं, पाण्याकडे बघत बसलं म्हणजे तहान लागत नाही का हो? तसं जन्मभर आपण परमार्थ केला, वारी केली, नाम सप्ताह केला, म्हणून आदल्या जन्मातलं दुःख भोगावं लागत नाही का हो? हे भोगावं लागतं. तुम्ही म्हणताय ना महाराज आम्ही भजन करत नाही, आम्ही वारी करत नाही, आम्ही गळ्यात तुळशीची माळ घालत नाही, सप्ताहाला देणगी देत नाही. तुमचं आणखी पाठीमागचं शिल्लक आहे काहीतरी. एकदा ते संपू द्या, मग बघा कसा खाकाना व्हायला सुरुवात होते. राजा रावण उन्मत्त वागत होता. राजा रावणाने सगळे देव बंदीखान्यामध्ये टाकले होते, सगळे देव बंदीखान्यात टाकले होते. सत्ता होती, संपत्ती होती, शक्ती होती, सगळं त्याचं चांगलं चाललं होतं. देवाच्या पायऱ्या केल्या, त्या शनीच्याही मुंडक्यावर पाठीमागून पाय द्यायचा आणि वरती चढायचा. नारद महर्षी एक दिवशी आले, शनिदेवाला म्हणले, शनिदेव तुमच्या मुंडक्यावर नारद दिवशी पाय देऊन जातोय, तुमची नजर खाली आहे, तुम्हाला त्रास होतोय मान्य. शनिदेवाने सांगितलं, नारद महर्षी मला एक सांगा, आम्हाला खूप सगळ्या 9 ग्रहाला त्रास होतोय, राजा रावण पाय देऊन जातोय, काय करायचं तेवढा उपाय सांगा. नारद महर्षीने सांगितलं, शनिदेवा एकच करा, तुमचं जे मुंडक खाली आहे ना रावणाची, आणि तुमची दृष्टादृष्ट होत नाही म्हणून रावणाचं चांगलं चाललंय. फक्त एक करा, तुम्ही जे पालत झोपलाय फक्त उतान व्हा, फक्त समोर पहा, आणि रावण आला की रावणाची तुमची दृष्टादृष्ट नजर झाली पाहिजे, मग बघा काय अवस्था होते. एक दिवशी राजा रावण निघाल्याबरोबर राजा रावण पाय द्यायला लागला. पाय देता देता शनिदेवाची आणि राजा रावणाची दृष्टादृष्ट झाली. त्याच दिवसापासून शनिदेव पाठीमागा लागले आणि राजा रावणाच्या प्रपंचाचा ऱ्हास सुरू झाला. म्हणून आपल्याला शनीनं त्रास देऊ नये, किंवा शनीची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर शनी शिंगणापूरला महिन्यातून एकदा तरी गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. किंबहुना तिकडं नाही जात आलं तरी कमीत कमी आळंदीला तरी गेलं पाहिजे. नाही आळंदीला जात आलं तरी पंढरपूरला तरी गेलं पाहिजे. पंढरपूरमध्ये 33 कोटी देवता भक्त पुंडलिकरायानं या मृत्यू लोकांमध्ये आणून ठेवलेले आहेत. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणले पंढरी. तसं देवाला भोगावं लागतं, माणसाला भोगावं लागतं, संतांना भोगावं लागलं, फुलाला, मातीच्या भांड्याला, सगळ्याला हे भोग कधीही आयुष्यामध्ये चुकत नाही. म्हणून भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुम्हाला एक हात जोडून विनंती करतोय, 2032 पर्यंत आपल्या प्रपंचात संकट अडचणी येऊ नये, आपल्याला अघटित घरात काही घडू नये असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने घरामध्ये सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास ओम माधवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम माधवाय नमः हा 1 तास नामाचा जप करा. सकाळी 1 तास करा आणि संध्याकाळी 1 तास या नामाचा जप करा. ओम माधवाय नमः, ओम माधवाय नमः. 2032 पर्यंत तुम्हाला कोणतीही संकट अडचणी येणार नाही. पण ह्याच्यात अजिबात भागवा भागवी करायची नाही. 1 मिनिट 2 मिनिटं चला लगेच, अजिबात नाही. बरोबर सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास भगवंताचं नामचिंतन करा. देव तुम्हाला 1 महिना सुखी ठेवील. 1 महिना देवाचं नामस्मरण करा, देव तुम्हाला 1 वर्ष सुखी ठेवील. वर्षानुवर्ष देवाचं नामस्मरण करा, देव तुम्हाला आयुष्य सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही. मग प्रारब्ध आहे, भोग आहे, महाराज चुकत नाहीत, मान्य आहेत. पण जर हरीची कृपा आपल्यावर झाली, भगवंताची कृपा जर आपल्यावर झाली तर ते भोग प्रारब्ध सगळे चुकून जातात. विठ्ठल एका जनार्दनी भोगा एका जनार्दनी भोग प्राणाचा, एका जनार्दनी भोग प्राणाचा.
चिंता हरि मुखी गाता हर पल चिंता हरि मुखी गाता हर पल चिंता हरि मुखी गाता हर पल चिंता हरे मुखी गाता हरा पाली चिंता हरे मुखी गाता हरा पाली चिंता कृपादान केले संती कल्पांती हे सरेना एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला. उदाहरण सांगतो, आपल्या जीवनामध्ये आपण जेवढा दानधर्म करता येईल तेवढा केला पाहिजे. तुमच्या खिशामध्ये जर 100 रुपये असतील आणि एखादा भिकारी असेल, साहेब 10 रुपये द्यावं, साहेब 10 रुपये द्यावं, नाही 10 रुपये देताना तरी कमीत कमी 1 रुपये तरी आपण भिकाऱ्याला द्यावा. त्याचं पुण्य 100% मिळतं बघा. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये टोपल्यामध्ये जर 1 भाकर असेल आणि एखादा भिकारी दारात असेल तर त्या भिकाऱ्याला चतकोरभर तुकडा आपण आपल्या घरामध्ये दिला पाहिजे. आणि अतिथी जर विनमुक्त दारातून गेला, मोकळा गेला तर आपल्या घरात सगळं पुण्य निघून जातं. विनमुक्त गेलेल्या अतिथी नेही सुकृताची संपत्ती. मग दान धर्माने काय होते? आज शेखर भाऊंच्या निमित्तातून काय करायचं? अन्नदान करायचं. आज तुम्ही सगळी जण शेखर भाऊंना भेटायला आलेला आहात. शेखर भाऊ, एकदा सगळ्यांकडे बघा, एकदा सगळ्यांकडे नजर फिरवा. तुमचे सगळे सखे सोयरे मित्र दायरे नातेवाईक, तुमचे काका असतील, तुमच्या काकी असतील, तुमचे बंधू असतील, तुमचे मित्र असतील, आज तुम्हाला शेवटच्या क्षणी सगळे भेटायला आलेले आहेत. बहीण असेल, भाव असेल, सगळ्यात मोठं जे दुःख असतं ते सौभाग्यवतीला असतं. आज मुलं छोटे, त्यांना काही कळत नाहीत. रुद्राला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही. अजून ते भर भरून पोट भरून रडले पण नसतील. पण कधीतरी जाणीव होत असेल स्वयंपाक रूम मध्ये, कधीतरी गावात न येता जाता जाणीव होत असेल. आई पैशी गेल्यानंतर कधीतरी म्हणत असतील, आई माझे पप्पा कुठे आहेत ग? सोडून या गेले बाबा आम्हाले कराला. सोडून या गेले बाबा आम्हाले कराला. बाबा 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 म्हणून कुणाला. बाबा 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 म्हणून कुणाला. बाबा आले कराला. सोडून या गेले बाबा आम्हाले कराला. बाबा 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 म्हणून कुणाला. बाबा म्हणून कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार. सोडून गेले बाबा सारा परिवार. सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुनारडत बसती काना कोपराला. लेकी सुनारडत बसती काना कोपराला. आठवण येते बाबा याच घडीला. सोडून या गेले बाबा आम्हाले कराला. सोडून या गेले बाबा आम्हाले कराला. बाबा बाबा बाबा
बाबा कुठे आहेत आई? आई सहज जड अंतकरणातून म्हणते, बाळा तुझे बाबा देवाघरी गेलेत. आई माझे बाबा कधी देवाघरनं माघारी येणार आहेत मला तेवढं सांग. बाळा ज्या ठिकाणावर ते गेलेले आहेत त्या ठिकाणाहून आयुष्यामध्ये ते कधीही माघारी येणार नाही. एखादा व्यक्ती गावाला गेला माघारी येईल, एखादा व्यक्ती पंढरपूरला गेला तीर्थयात्रेला गेला पण 100% माघारी येईल. पण एखादा व्यक्ती देव वैकुंठवासी झाले असेल, देवाच्या जवळ गेले असेल तर कधीही माघारी येणार नाही. हळूहळू तीच मुलं थोडी मोठी होतील, शाळेमध्ये जातील, 10वी 12वीला जातील आणि शाळेमध्ये नाव कमवतील आणि नाव कमवून यशस्वी पत्र घरी घेऊन येतील. पहिला नंबर वर्गात आणतील, कॉलेजमध्ये आणतील, शाळेमध्ये आणतील, सर्टिफिकेट घेऊन येतील. सगळे शिक्षक सगळे पै पाहुणे त्याचा सत्कार करतील. आमच्या लेकरांनी खऱ्या अर्थाने यश कमवलं. पण तेच लेकरू जर यश कमवून जर घरी आलं, बाबा 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 मी नाव कमवले, आज माझा वर्गात पहिला नंबर आलेला आहे, खऱ्या अर्थाने मायेनं हात फिरवणारे, शाबासकी देणारे त्यावेळेस त्याचे वडील नसतील. खऱ्या अर्थाने मुलांना कधी कळेल? ज्या दिवशी ती मुलं मोठी होतील, ज्या दिवशी ते मुलं खऱ्या अर्थाने कमवतील, त्यावेळेस सहज आईच्या जवळ जातील, चुलत्याच्या जवळ जातील, चुलतीच्या जवळ जातील, आजोबांच्या जवळ जातील, सहज म्हणतील आजोबा माझे बाबा कसे दिसत होते तेवढे मला सांगा. बाबा माझ्या वडिलांना काय आवडत होतं तेवढं आम्हाला सांगा. खऱ्या अर्थाने एक हात जोडून प्रार्थना आहे, शेखर भाऊंच्या ज्या शेवटच्या ज्या इच्छा काय असतील त्या सगळ्या इच्छा वकील साहेब असतील, अनिल साहेब असतील, ललित साहेब असतील, त्यांनी त्या जीवनामध्ये पूर्ण कराव्यात. खऱ्या अर्थाने तीच आपल्याला त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. विठ्ठल अतिशय धाडशी, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, निधड्या छातीचा वाघासारखा आमचा शेखर भाऊ आज आमच्यातून निघून गेले. सगळ्याला त्यांनी आनंद जीवनामध्ये दिलेला आहे. आज त्यांचे सगळे मित्रमंडळी पै पाहुणे आज त्यांना शेवटचे भेटीला आलेले आहेत. सगळ्यांना मुखामध्ये प्रेम दिलं. तुमचं कसं काय चाललंय? बरं चाललंय का? गावाचा तर खऱ्या अर्थाने तो वाघच होता. गावाला हे प्रेम दिलं. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातखंडा असायचा. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मन मिळावपणानं ते खऱ्या अर्थाने बोलत होते. मुखात सुखाची साखर ठेवूनी सोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लेलाने कपाळे टेळा तो ओजेड अंधारासाठी, भना कवितेचे नवाती भावाती आभाळ रे माझ्याती, देवोनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरपला, माझा आनंद 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 हरपला, नाराज नशिबी पडली नजर तुझी त्याच्यावर, अखंड राहील ऋणी, माझा आनंद 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 हरपला. घरामध्ये बहीण आहे त्यांच्या, कधीतरी प्रेमाने एकमेकाशी भांडणे केले असतील, एकमेकाशी गोड बोलले असतील, कधीतरी एकमेकावर प्रेम केलं असेल. हा सगळ्यात मोठं दुःख बहिणीला असतं. आमचा त्योहार गेला रक्षाबंधनचा, बंधू आहेत पण त्याच्यामध्ये मला खटनट प्रेम देणारा माझा दादा शेखर बापू सगळं मिळेल आपल्याला, पण कर्तृत्ववान समाजाची सेवा करणारा मनमिळाऊ माणूस
या जगात आपल्याला कधीही मिळू शकत नाही. आणि अशा माणसांची जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी आपण आयुष्यामध्ये घरात कधीही भरून काढू शकत नाही. म्हणून सगळ्यात मोठं दुःख असतं बहीण भाव. आज वकील साहेबांना सुद्धा आणि भावना सुद्धा त्यांच्या मुलाकडे लक्ष द्यायचंय, त्यांच्या प्रपंचाकडे लक्ष द्यायचंय, त्यांची मुलं मोठी करायची आणि त्यांना जीवनामध्ये यश प्राप्त करून द्यायचं आहे. पूर्वी बघा ना परंपरा, दोन भाऊ जर घरामध्ये एकत्र राहत असतील तर एक भाऊ जर पुण्याला कामाला असेल, मुंबईला कामाला असेल आणि एक भाऊ जर शेती करत असेल तर शेती करणाऱ्या भावानं खळं झालं की पहिलं पोतं गव्हाचं धान्याचं नोकरदार भावाला देऊन टाकायचं. आणि नोकरदार भावाने काय करायचं, त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचं नाही, शेती करणाऱ्या भावाकडे लक्ष द्यायचं. भावाला शेती करून दे, त्याच्या पाईपलाईन करून दे, त्याला विहीर पाडून दे, त्याच्या मुलांची लग्न करून दे, शिक्षणाची जबाबदारी पार पाडून दे. काय भावामध्ये प्रेम आहे. आज शेती करणारे आदरणीय शेखर भाव आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांमध्ये आपण त्यांना पाहावं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे लक्ष दिल्यानंतर 100% शेखर भाऊचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. बापू, तुम्हाला जड अंत करणारे आता निधड्या छातीनं आता तुम्ही जरी थकले असाल पण मनाने थकायचं नाही, आता रडायचं नाही, आता लढत राहायचं. तुम्हाला पुन्हा कंबर बांधावी लागणार, पुन्हा तुम्हाला आता पुन्हा लेकरांसाठी आणखी डबल कष्ट करावं लागणार. आजी आहे आजींसाठी, म्हणून असं एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. परंतु निघून गेल्यानंतर काय दुःख होत असतं कुटुंबालाच माहित आहे. विठ्ठल 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 आज त्यांचे सगळे मित्रमंडळी आज शेवटचे भेटेले या ठिकाणी हजर आहेत. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तो मित्र कर, एक तो मित्र कर आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. शेखरच्या जाण्यानं सगळ्यांवरती दुःख येते. खऱ्या अर्थाने या दुःखातून सावरण्याची शक्ती मनवोनी मनी मनवोनी मनी मानून एके दो मनवोनी मनी मनवोनी मनी मनवोनी मनी मानून एके दो मानवोने
गाताशिवाय पान रंगत नाही, तसं गायनाशिवाय कीर्तन रंगत नाही. गोड गायनाचार्य हरिभक्त प्रेरणादायी महादेवजी महाराज बरसाले आळंदीहून सकाळी या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले मृदंगाचार्य सगळ्या गोष्टी म्हणवणी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा एक करावं. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. काही लोक म्हणतात देवाने आमचं वाटोळं केलं, देवाने मला दुःख दिलं, देवाने आम्हाला दुःख दिलं. देव कधीही कोणाला दुःख देत नाही. दुःख देत ते आपलं प्रारब्ध आणि कर्म देत. आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपल्या बरोबर शेखर भाऊची एवढीच भेटी होती आणि शेवटची भेट आपल्या सगळ्यांची इतक्याच दिवस खऱ्या अर्थाने होती. ज्ञानोबराईंनाही खूप त्रास झाला, पण ज्ञानोबराई निघून गेली. खूप मोठे मोठे लोक या देशातून निघून गेले. म्हणून एक विनंती आहे बाबांनो, जेवढं आपल्याला भगवंताने आयुष्य दिलंय या आयुष्यामध्ये चांगलं कार्य करा. जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. तुकोबारायांनी आपलं सगळं जीवन देवासाठी समर्पण केलं. ज्ञानोबरायांनी आपलं जीवन देवासाठी समर्पण केलं. राजाचा धर्म काय आहे? पालन जनतेचं पालन करणं हा राजाचा धर्म आहे. डॉक्टरांचा धर्म काय आहे? पेशंटची व्यवस्थित सेवा करणं हा डॉक्टरांचा धर्म आहे. नंतर शेतकऱ्याचा धर्म काय आहे? वारकऱ्याचा धर्म काय आहे? देशसेवक आहेत त्यांचा काय धर्म आहे? आज या भारत देशासाठी तरुण एक व्यक्ती भगतसिंग निघून गेले, आपल्या शेखर भाऊ सारखेच. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर निघून गेले. मी मेलो तरी चालेल, पण माझी पुढची पिढी या भारत देशामध्ये सुख्याने गुण्या गोविंदाने नांदेल. आपलं उभं जीवन भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंनी देश सेवेमध्ये घालवलं गेलं. तरुण तरणा बांड देखना करतो तो वान मुलगा पंजाब प्रांतामध्ये जन्माला आला. जहालमतवादी गटामध्ये जन्माला आला. चंद्रशेखर आझादांबरोबर युद्धामध्ये सामील झाले. एका इंग्रजाची हत्या केली आणि शेवट आरोप आला आणि भगतसिंगाला फाश्यावर द्यायचं ठरवलं. गेलो तरी चालेल, मेलो तरी चालेल, जगलो तरी देशासाठी आणि मेलो तरी देशासाठी. आणि शेवटी भगतसिंगाला फाशी झाली आणि आमच्या हातामध्ये देश देऊन भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या भारत देशातून निघून गेले. आज तरुणांचीच उदाहरण द्यायची. ए मेरे वतन के तुम खूब लगा लो नारा. ए शुभ दिन है हम सबका, लहरा रो तिरंगा प्यारा. पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवा दे. कुछ याद उन्हें भी कर लो, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. घायल हुआ माले, खतरे में पड़े आजादी. जब तकते शासन हो, जब तकते शासन हो, तेरा अपनी लाशन चाहिए. संगीन पे भर कर माता सो गए जो शहीद हुए
कुठंतरी त्यांचं जीवन या देशासाठी समर्पण झालं, घरासाठी, कुटुंबासाठी. भगतसिंग ज्या दिवशी फासावर निघून गेले, 2-4 दिवस झाले, सगळ्या गावातल्या लोकांनी विचार केला, ज्या मातेनं एकुलता एक पोटचा मुलगा भारत देशासाठी समर्पण केला, त्या भगतसिंगाच्या आईचा सत्कार करायचा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. ज्या मातेनं जिची कुस धन्य झाली, आपला एकुलता एक पोटचा गोळा देशासाठी समर्पण केला, अख्ख्या भारतातल्या तरुणांनी भगतसिंगाच्या आईचा सत्कार करायचं ठरवलं. सगळ्यात मोठा सत्कार भगतसिंगाच्या आईचा झाला आणि झाल्याबरोबर 7 ट्रक हाराने भरले होते. एवढा मोठा सत्कार आजपर्यंत कोणाचा झाला नाही आणि इथून पुढे कोणाचा होणार नाही. एक तरुण समोर आला आणि आल्याबरोबर भगतसिंगाच्या आईला म्हणू लागला, आई, तुमचा तरणा भांड देखना भारत देशासाठी शहीद झाला, याच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोला, काही 2 शब्द मार्गदर्शन करा. असं म्हटल्याबरोबर भगतसिंगाची आई समोर आली, बोलायला लागली, कोण म्हणतं माझा भगत मरण पावलाय, कोण म्हणतं माझा भगत शहीद झालाय, कोण म्हणतं माझ्या भगताला फाशी झालेली आहे. माझा भगत मेला नाही, माझ्या भगताला फाशी झाली नाही. आज हजारोंच्या तरुण वर्गामध्ये, मुलांमध्ये माझा भगतसिंग आजही तेजस्वी दिसतोय, अशी भगतसिंगाची आई म्हणाली गेली. तसं शेखर भाऊ गेलेच नाहीत आपल्यातून, देहाने गेलेले आहेत, पण आत्मस्वरूपाने त्यांचं चैतन्य आजही त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या प्रेमळ मनानं, अस्मितेनं आजही भाऊंचं तेज या घरामध्ये, या कुटुंबामध्ये, या गावामध्ये, या ठिकाणी आहे. मग कुठंतरी आपण त्यांना आज समाधान मिळावं म्हणून हा कार्यक्रम करतोय. भजन करू आणि 5 मिनिटांमध्ये सेवा पूर्ण करू. माझे गुरुवर्य ज्यांनी माझ्या श्री शिवनन वारकरी शिक्षण संस्थेचं रोपट सुरू करून मला दिलं, ते आमचे गुरुवर्य, आमचे पाहुणे आदरणीय, आमचे आरजे पाटील पाहुणे, रुपनवर पाहुणे या ठिकाणी आले. एक 5 मिनिटं ते या ठिकाणी बोलणार आहेत आणि नंतर आपण श्रद्धांजली समर्पित करणार आहे. कुठंतरी शेखर भाऊंचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ते बोलणार आहेत. भजन करून फुलं वाटायला सुरुवात करा आणि सेवा पूर्ण करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वकील साहेब, वकील साहेब, लखनला बाण लागला नाचा, रावणाच्या मुलाचा, त्याचं नाव इंद्रजित. बाण लागल्याबरोबर लखनजी धारातीर्थ खाली पडला. आई करत किंचाळी मारली. प्रभू रामचंद्राने युद्ध संपवलं, थांबवलं, शंखच वाजवला, बंद केले युद्ध. कामामध्ये लखन धारातीर्थ पडला. सगळे जवळ आले, लखनला मांडीवर घेतलं, मूर्छित लखन पडला. प्रभू रामचंद्राने मांडीवर घेतलं आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराया, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नळ जांबवंता सुग्रीवा, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. उद्या जर सूर्यास्त होईपर्यंत जर माझ्या दादाला लखनला काय झालं गेलं तर हा राम जिवंत दिसणार नाही अजिबात. हनुमंतराया माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नळ जांबवंता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, दादा का हो? त्यावेळेस प्रभूंनी उत्तर दिलं, हनुमंतराया, या जगामध्ये मला सीतेसारखी पत्नी मिळेल, अयोध्येसारखी राजगादी जगामध्ये मिळेल, मला सगळं काही मिळेल हनुमंतराया, पण लक्ष्मणासारखा, भरतासारखा भाव या जगामध्ये मला कधीही मिळणार नाही. म्हणून भावाने भावाला सांभाळलं पाहिजे. काही प्रेम आहे, हे प्रेम आज खऱ्या अर्थाने या बंधूंनी दाखवलं. वकील साहेब असतील, ललित साहेब असतील, अनिल भाऊ असतील, खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचे समाजामध्ये त्यांचा ठसा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक बाप म्हणून शेखर भाऊ, एक सुलते म्हणून, एक पती म्हणून, एक मुलगा म्हणून आपल्या घरातून निघून गेले. एक वडील म्हणून त्यांनी चांगली भूमिका बजावली. मुलांसाठी खूप त्यांनी केलेलं आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये बाप पाहिजे. बाप गेल्यानंतर काय दुःख असतं या प्रपंचाला माहिती असतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, पटामध्ये हसो जरी कणा वाकला. गडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड नाय गड्या उमगाया.
असतील, भाव असतील, वकील साहेब असतील, त्यांनी फोटोच्या समोर येऊन फक्त एकदा म्हणा, शेखर आमच्याशी बोल, आमच्याशी थोड्या गोविंदाने बोल, काहीतरी माग. पण आज ते मागू शकणार नाहीत, बोलू शकणार नाहीत. म्हणून शेखर भाऊचं कर्तृत्व आपल्याला नाकारून चालणार नाही. एक वाघासारखा भगवान परमात्म्याने एक टारकाळीत म्हणणारा मुलगा आपल्यातून हिरावून घेतला. शेखर भाऊंची पोकळी, त्यांच्या कर्तृत्वाची पोकळी आपण कधीही भरून काढू शकत नाही. म्हणून त्याला समाधान मिळावं म्हणून हा शेवटचं कार्य या परिवारानं केलं. त्यांना कुठंतरी दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव